गुड मॉर्निंग. तर आजचं बुक आहे द आर्ट ऑफ बिंग अलोन बाय रेणुका गौरानी आणि हे नॅशनल बेस्ट सेलर आहे. लोनलीनेस वॉज माय केज, सॉलिट्यूड इज माय होम. तर मी तुम्हाला कंटेंट दाखवते. पार्ट 1मध्ये आहे टर्निंग युअर लोनलीनेस इंटू सॉलिट्यूड आणि त्यामध्ये सब पार्ट आहेत स्टॉप रोमॅन्टिसायझिंग लोनलीनेस, हाऊ टू बी यू, द लव्ह फॉर सॉलिट्यूड. देन पार्ट 2मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल टर्निंग युअर सॉलिट्यूड इंटू युअर ग्रोथ पिरियड, प्रॅक्टिस द आर्ट ऑफ बिंग अलोन, देन टर्न युअर लोनलीनेस इंटू युअर ग्रोथ पिरियड. तर असं बरंच काय काय आहे बुकमध्ये आणि मला आवडलेला पेज आहे. तर त्यात ते असं म्हणतात की द ट्रॅजेडी इज दॅट वी ऑल वेअर बेबीज वन्स टू. We all used to separate love with our smiles whenever anyone took us in their arm. We all were once complete and beautiful, and we used to make other people feel complete and beautiful too, without giving them any tag. Also, it may all have started when we started accumulating tags from external world. The more tags we collect, the faster we are losing our authentic selves. Society likes to put you in a box because it's easier that way to market a product. त्यांनी एक्झाम्पल पण दिलं आहे की इफ यू हॅव अ डार्क कॉम्प्लेक्शन, बाय दिस फेअरनेस क्रीम अँड सो ऑन. It is even sadder that you start treating yourself and others as a tag. सो इथे त्यांनी मेन्शन केलं आहे की वी स्टार्टेड अक्युम्युलेटिंग टॅग्स फ्रॉम एक्सटर्नल वर्ल्ड. सो बेसिकली टॅग्स मीन्स लाईक आय एम इंजिनियर, वी आर डॉक्टर्स, or I do this, or I'm spiritual, or I am artistics, or I am whatever tags we try to label ourselves from the external world. तर त्याबद्दल मेन्शन केलं आहे त्या टॅग्सबद्दल. आणि जेवढे पण टॅग्स आपण कलेक्ट करतो तेवढ्या फास्ट वेनी आपण आपलं ऑथेंटिक सेल्फ्स आपली आयडेंटिटी लूज करायला लागतो आणि सोसायटीला तर एका बॉक्समध्ये ठेवायचं आहे आणि इट्स इझियर इफ यू आर इन दॅट बॉक्स. अँड मग इझी होतं सगळ्या गोष्टी करायला. त्यांनी एक्झाम्पल पण दिलं आहे की जर तुम्हाला तुमचा स्किनचा कलर डार्क असेल तर मग इझिली फेअरनेस क्रीमची ॲड चालवून